नमस्कार सर्वांना, कसे आहात? आज ना सकाळी कंपनीमध्ये जाताना एक घटना घडली। ती म्हणजे अशी की ट्रॅफिक हवालदाराने एका बाईकवाल्याला अडवलेलं होतं का तर ते टेबल सीट होते आणि हेल्मेट नव्हतं। त्यांचं असं म्हणणं होतं की ते कायद्याने गुन्हा आहे आणि त्यांना लगेच पावती फाडायला लावली त्यांनी। मला कसं काय म्हणायचं माहिती का की ठीक आहे, त्यांची ते चूक होती की त्यांनी विदाऊट हेल्मेट गाडी चालवणं किंवा टेबल सीट गाडी चालवणं हे कायद्याने गुन्हा आहे, पण तुम्ही त्याचा कसा निकाल लावला एका मिनिटात की ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना लगेच त्यांना ती पावती फाडून त्यांना शिक्षा दिली। पण ज्या वेळेला एखाद्या बलात्काराची केस येते आणि त्या मुलीला मारून टाकण्यात येतं, एकतर तिची आबरू लुटलेली असते आणि शिवाय तिला जीव जगण्याचाही अधिकार ठेवत नाही, तर त्याचा निर्णय घ्यायला आपलं सरकार इतके वर्षानुवर्ष का वाट बघतं बरं? हां, त्या मुलीचं जर कधी तिला मारून टाकली गेली ना, तिचा पुनर्जन्म होतो, तरी या गुन्हेगाराला शिक्षा दिली जात नाही। त्यावेळेला बरं तुम्हाला दम निघतो इतका वेळ? खरंच ना, कशी आपली भारतीय न्यायव्यवस्था? खरंच काय आपल्या न्यायव्यवस्थेने डोळ्यावर पट्टी बांधलेली काय माहिती बाबा।